तर मित्रांनो, आता आम्ही संगमनेरमध्येच आहोत. ह्या व्लॉगमध्ये असं आश्चर्य मी तुम्हाला दाखवणार आहे जे आपण म्हणू शकतो की आशिया खंडातलं सगळ्यात मोठं आहे. त्याचबरोबर सुंदर असा धबधबा दाखवतोय मी तुम्हाला. मी ते आश्चर्य तुम्हाला आता का सांगत नाही, कारण ते चकुलीसाठी सरप्राईज आहे. म्हणून ती ऐकून घेईल म्हणून मी तुम्हाला पण सांगत नाही आहे. तर नक्की बघत राहा. फार भारी जबरदस्त असा हा ब्लॉग होणार आहे. माझ्या उजव्या बाजूला प्रवरा नदी आहे. त्या प्रवरा नदीमुळं इथलं आजूबाजूचं जे क्षेत्र आहे ते पूर्णपणे हिरवंगार आहे आणि शेती जी इथली आहे ती प्रवरा नदीमुळं एकदम सुजलाम सुफलाम आहे. जर तुम्हाला हे आपले व्लॉग्स आपला चॅनलवरचे व्हिडिओज आवडत असतील मित्रांनो, वारंवार सांगतोय, मला माझा देश फिरायचं आहे मला, आणि तो पण आपल्या मोटरसायकलवर फिरायचं आहे. मला विदेशात जाण्याची कोणतीही हौस नाही. तसा चान्स मिळाला तरी माझी तिकडं जाण्याची काही इच्छा राहणार नाही. फक्त मला कमीत कमी माझा पूर्ण देश जरी फिरता आला, पूर्ण म्हणजे ॲटलिस्ट प्रत्येक राज्यात, प्रत्येक त्या राज्याच्या जिल्ह्यामध्ये एखाद्या ठिकाणी जरी जाता आलं या उभ्या आयुष्यात तरी भरपूर होईल. तर त्याच्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि खूप खूप व्हायरल करा. निमज ग्रामपंचायतमध्ये आपलं हार्दिक स्वागत. निमजमध्येच आमचा एक सामाजिक क्षेत्रातला आमचा मित्र राहतो जो माशांचा व्यवसाय करतो. मला वाटतं हेच ते गाव आहे निमज, तिथंच राहतो की काय, पुढच्या गावात राहतो. तर अतिशय आमचा चांगला मित्र आहे. करोना काळामध्ये जेव्हा ऑपरेशन हॉस्पिटल नावाची चळवळ आम्ही चालवली होती इकडे नाशिकमध्ये, तेव्हा ह्या आमच्या मित्रांनी तेव्हा पण आम्हाला खास फिश खाण्यासाठी या घरी घेऊन गेला होता. जेव्हा माणसं माणसाला ओळख देत नव्हते, एकमेकांपासून लपत होते, हा आमच्या कार्याला जवळून बघत होता. आणि जेव्हा त्याला कळालं आम्ही संगमनेरमध्ये आलेलो आहे, तर तो मागेच लागला की नाही आमच्या घरी चला फिश खाच. आता मी काही नॉनव्हेज वगैरे खात नाही, पण माझ्या इतर सहकाऱ्यांनी त्या दिवशी खाल्लं होतं. अतिशय जीव लावणारा असा आमचा तो मित्र आहे. ह्या भागात भरपूर बिबटे असतात. भरपूर बिबट्यांचा आणि मानवांचा इथं सामना पण होतो. कारण इथं बघू शकता तुम्ही चारी बाजूला ऊसाची पण भरपूर शेती आहे आणि बिबट्यांना असं मोकळं असं रान पण आहे. तर बिबट्यांचा आणि माणसांचा हा संघर्ष कमीत कमी होतो. ते त्यांच्या आयुष्यात त्यांच्या जगात व्यवस्थित जगो, मनुष्य त्यांच्या ह्याच्यात व्यवस्थित जगो, बस एवढी इच्छा. कारण ते जेव्हा जेव्हा एकमेकांसमोर येतात तेव्हा कोणा ना कोणाचा जो घात होतो तर तो घात नाही झाला पाहिजे. त्यांना त्यांच्या जगात व्यवस्थित जगता आलं पाहिजे. लालपरी 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 जे आपली खेड्यापाड्यांना गावांना एकमेकाशी कनेक्ट करायचं काम करते. थोडीशी ती पण आजारी पडली आहे ह्या नालायक राजकारत्यांमुळं, पण हरकत नाही. वी ॲज सिटिझन ऑफ दिस कंट्री आणि ह्या महाराष्ट्रातले आपण ते वाचवायचा प्रयत्न करू. कारण ह्या राजकारत्यांचं हे नोकर आहे, यांना आपण 5 वर्ष आपली सेवा करण्यासाठी कामावर ठेवलेलं आहे. यांचं ज्या दिवशी काम आवडणार नाही त्या दिवशी यांच्या कमरेवर लाथ घालून यांना आपण कामावरून काढू आणि अशा माणसाला शोधू जो ते काम करण्याच्या लायक आहे. अजून 10 मिनिटांवर ते जे सरप्राईज आहे छकुलीसाठीचं ते आहे. अजून 11 मिनटं सांगतंय, इथून 11 मिनटं लागणार आहे जाण्यासाठी. आणि तेच सरप्राईज तुमच्यासाठी पण आहे. ओ, इथं फुल शेती मोठ्या प्रमाणावर होते, फुल शेती. छकुली म्हणते एवढे टुरिस्ट बस येत आहे म्हणजे नक्कीच काहीतरी फेमस स्पॉट असेल, पण मी तिला अजून पण सांगत नाही टॉय टॉय नेमकं काय आहे. MH43 म्हणजे नवी मुंबईचे पाहुणे
मित्रांनो तुम्ही समोरच बघू शकता किती सुंदर पर्वत आहे आणि किती सुंदर हे नजारा आहे. एकीकडं छान छान शेती आहे सगळी, समोर हा पर्वत आहे एकदम जबरदस्त मनमोहक. आणि अजून एक टुरिस्टची बस. अरे मग आपल्याला सवय आहे कोणत्याही पर्वताला, नदीला, झाडाला, कोणत्याही गोष्टीला देवाच्या रूपातच आपण पुजतो, नाही तर आपण त्या गोष्टीला आपण घाबरणार नाही. रस्ता जरा आता इथं ऑफरोडिंग चालू झालं, खराबच रस्ता आहे जरा इथे. होय होय, पण मला पण वाटलं नव्हतं एवढे लोक इथे येत असतील. भरपूर लोक येतात. मित्रांनो काय सुंदर हे लाकडी बांधकाम आहे पूर्ण बघा. जय जय राम, जय जय राम. कसलं मंदिर माहीत नाही, पण खतरनाक जबरदस्त. आपण येताना येण्याचा प्रयत्न करू. अबे काय चाललंय इथे, तर रस्ताच नाही. इथून तर ट्रॅव्हलच्या बस थोडी आल्या असतील. काय विषय. हां गुगल एड्यात काढी राही ना. आता सरळ आला असतो या रस्त्याने तर त्याने आपल्याला गावातून घुसवलं. जाऊ दे बाबा. बोर्ड, तिने बोर्ड बघितला आणि आता त्याला कळालंय नेमका काय विषय. तो रस्ता इथं खराब आहे आणि आम्ही डोंगराच्या ह्या साईडला आलो आहे. गाई बकऱ्या पाहिल्या का मित्रांनो? बघा वरती त्या बकऱ्या डोंगरावर चढल्यात आणि एक नाही भरपूर गाई पण आहेत. काय माहिती तुम्हाला मोबाईलमध्ये दिसत आहे का नाही. जबरदस्त. अबे कुठे आता? हां ओके. भाऊ ते झाड इकडंच आहे ना. वाव, सुंदर अशा व्हॅलीत आहे आता आम्ही. ओ बापरे. तर मित्रांनो हे आहे ते विशाल 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 वटवृक्ष, जे बघण्याकरता आम्ही एवढ्या लांब आलो. हेच आयुष्यपत बरोबर. हेच आहे मित्रांनो ते वटवृक्ष, जे बघण्यासाठी आम्ही इथं आलो. इथून सुरुवात झालेली आहे त्याची. तर मित्रांनो आता आम्ही आलो आहोत त्या विशाल वटवृक्षाच्या इथे. तुम्ही बघू शकता किती मोठं हे झाड आहे. आणि याचे हे सगळे जे झाडं तुम्हाला दिसत आहे वेगवेगळी, ही ॲक्च्युली सगळी एकच आहे. ती एकमेकांना इंटरकनेक्टेड आहे. आणि कुठेतरी पुढं जाऊन मग ती म्हणजे ज्या पारंब्या म्हणतो आपण, त्या पारंब्या स्वतः एक नवीन झाड तयार होऊन गेलेलं आहे. हे बघा, जिकडं बघाल तिकडं वडाचं झाड आहे. तर जबरदस्त. दुसरं काही इथं दिसतच नाही, फक्त सगळेचे सगळे वडाचे झाडं दिसत आहे. सीताफळ आणि ते कांदे. ओ इकडे तर अजून जबरदस्त आहे. हो हे बघा
इतकं इथं वाऱ्याचा आवाज आहे, कारण हे बघा वा, हे इथं जे मुख्य समजा वटवृक्ष असेल त्या मुख्य झाडाचे इथं त्याचं मंदिर तयार झालेलं आहे. ह्या पारंब्या बघा तुम्ही, किती मोठ्या मोठ्या पारंब्या आणि त्यानंतर डायरेक्ट वृक्ष होऊन गेले, मोठे मोठे वृक्ष होऊन गेले. बापरे, आपण जिथून गाडी एंटर केली तिथे सुद्धा रूट्स होते. हो ना, हो ना, तिथूनच सुरुवात झाली त्याची. हे कोणते भगवान आहे हे? चाकमत बाबा प्रसन्न, चाकमत बाबा प्रसन्न. महिलांनी आत प्रवेश करू नये याचा विरोध करून मी पण इथं प्रवेश करत नाही. तीव्र निषेध निषेध निषेध. जिथं आमच्या महिलांना स्थान नाही त्या ठिकाणी माझ्यासारख्या पुरुषांनी पण जाऊ नये. काही गरज नाही आम्हाला. किडे नाही, त्यांना म्हणता वाणी दादा. आम्ही लहानपणी यांच्याशी बरोबर लेख इट इज कॉल्ड वाणी दादा. महिलांना प्रवेश नाही पण ज्यांनी लिहिलं असेल ना पेंटिंग करून महिलांना प्रवेश नाही, जो आर्टिस्ट असेल ना त्याला माझं सांगणं आहे, बाबा ती महिला नसती तर तू जन्माला आला नसता, तुझा ब्रश जन्माला आला नसता. तुला ती अक्कल जी दिली ना लिहायची, ती अक्कल येते, ती अक्कल नसते. अरे बापरे, हे खरंच खूप विशाल आहे मित्रांनो. माझ्याकडे येणारे बहुतेक शिकणारे पण मला मदत का करत नाही? माझ्या पारंब्या वाढवा तरच मी जगेल. अच्छा चला, हे चांगलं लिहिलं तुम्ही बरं का लिहिणाऱ्यांनी. खतरनाक. बघा ना, ही एकच फांती बघा ना मित्रांनो, केवढे लांब आणि ती लगेच तिकडे जाऊन एक नवीन झाड तयार झाली. जबरदस्त. हे मला वाटतं हे डोंगरातून एखाद्या झरण्याचं पाणी जे इथं आता पावसाळा चालू. अरे ते तिकडे लांब लांब पर्यंत येते. खूपच मोठं आहे बरं का खरोखर. अरे बाप रे, बघ हो मित्र. तर एकदम शकतो ते बघा इकडनं त्या याची विशालता कळते आपल्या. किती जनरेशन बघितलं, किती वर्षपूर्वीचं असेल हे झाडं. आणि आमच्या शहरांमधले नालायक साले टिंप्या हो तुम्ही. फक्त तुम्हाला झाड कापायला कारण पाहिजे. नालायकाड्डो. काही तर असे महाभाग आहे मूर्ख की त्यांच्या अंगणातलंही पानांचा कचरा होतो म्हणून त्यांना झाड कापायचं असतं. येडपट झिंगे. अरे काय रिझन्स देतील. हा नालायकांनो, येतं इथं तर कमीत कमी ठेवा, हे जिवंत ठेवा. इथं घाण कचरा करू नका. सॉरी, माझी भाषा थोडीशी वांगाळ असते, म्हणजे मी जरा वायफळ बोलणारा माणूस आहे. पण काय लिहिलंय नाही, पण काय नाव काय? सविता. सविता, अगं काय बाई, हा काय बोलावं तुमच्या प्रेमाला. हा तुमच्या प्रेमावर आणि तुमच्यावर थू आहे नालायकांनो. खूप मोठं आहे मित्रांनो, हे खूपच मोठं आहे, खूपच मोठं. आणि अशा ठिकाणी जर तुम्हाला रिअलाइज होत नसेल की तुमची स्पीशी किती छोटी आहे, हा आपण किती थोडके, आपण किती कमी आहे, खूप कमी अक्कल आहे आपल्याला. स्वतःला शहाणे समजू नका. हे बघा मित्रांनो, हे जे अशा छोट्या छोट्या पारंब्या असतात ना, ह्या हळूहळू असे मोठं रूप घेतात. आणि एकदा जे जमिनीला टच झाले की मी परत तिथं एक नवीन झाड तयार होतं. खूप मोठं बरं का. आम्ही एंट्री कुठून केली होती, त्या तिकडनं आतून एंट्री केली होती. तेव्हापासून कंटिन्यू शूट करतो मी अजूनही शॉर्टकट केलेलं नाही आहे. हे बघा इकडे पण आहे. तर संगमनेरपासून 40-50 मिनटं लागतात तिथं येण्यासाठी. तर एकदा असं परिवार सगट नक्की या मित्रांनो. खूप चांगलं स्थान आहे. तुम्हाला पर्यावरणाची थोडीशी ताकद काय, आपल्या नेचरची ताकद काय ती कळेल. आपल्या लेकरांना कळेल की झाडं वृक्ष कशाला म्हणतात. कारण आपल्या शहरांमध्ये आता काही झाडं बघण्यासारखं काही राहिलंच नाही. तर पोरांना घेऊन या आणि त्यांना झाडं जगली पाहिजे. ते जगली तर आपण एकदम छान जगू शकू.
याचं महत्त्व इथं अशा ठिकाणी आल्यावर कळतं. हे बघा किती खोचरा आहे यार. हे पण वडाचंच आहे ना. हां, आणि हे सगळे वडाचं झाड आहे बरं का मित्रांनो. सगळ्यात महत्त्वाचं वडाचं झाड काय फायकस ना, फायकस. खतरनाक, मजा आली. आम्ही जवळजवळ संगमनेरवरून आम्हाला 45 मिनटं लागली इथं यायला. काही मध्ये मध्ये छोटी मोठी झाडं पण आहे सीताफळाची वगैरे, नो डाऊट. पण जे मेन वृक्ष आहे सगळ्यात मोठं ते खरंच इंटरकनेक्टेड आहे सगळ्या एकमेकांशी आणि खूपच मोठं आहे. हे बघा आता इथं पारंब्याची जी जाळं आहे ते बघा किती सुंदर आहे. म्हटलं हे बघ किती भारी ना, किती भारी. कोणता आर्टिस्ट असं बनवू शकतो? कोणत्या आर्टिस्टमध्ये एवढा दम आहे असं एवढं भारी बनवायचं? हे फक्त मदर नेचरच करू शकते. सांभाळा, फुकटातल्या गोष्टी भेटतात तुम्हाला, माजू नका, उतू नका. फुकटात ऑक्सिजन मिळतं, फुकटात प्यायचं पाणी मिळतं. हो काढतो मी फोटो, 2 मिनटं. इलेक्ट्रिक खरंच जबरदस्त, एकदा नक्की आहे मित्रांनो. नक्की म्हणजे नक्की आहे. पेमगिरी संगमनेरपासून 45 किलोमीटर. एक नंबर मित्रांनो. ही जी फांती आहे ना, ही फांती आता आपण हिला काय म्हणतात याला, हिचा प्रवास बघ. हे बघा ही आली. इथून 2 ब्रांचेस फुटल्या. आपण पहिले डाव्या ब्रांच बघू. ही कुठे गेली सर? परत 1-2 ब्रांचेस ह्या इथे एका झाडामध्ये जाऊन चिपकली, ही एका झाडामध्ये जाऊन चिपकली, बरोबर. ही इथली दुसरी ब्रँच ही एका झाडामध्ये जाऊन चिपकली. म्हणजे हे सगळे झाडं आहे ना इथं इंटरकनेक्टेड आहे. आणि हिची सुरुवात कुठून झाली होती बघू आपण, बरं का. हे बघ, इतकं जबरदस्त नाही हे सगळं. हो माय गॉड. आणि बेसिकली हे झाड स्वतःचं न्यूट्रिशन पण स्वतःसाठीच बनवत आहे. कारण लाईक काही मिनरल्स असतात जे तुम्ही एका लीफपासून दुसऱ्या लीफपर्यंत ट्रान्सफर नाही करू शकत. आणि मग इव्हेंच्युअली ते पर्टिक्युलर लीफ मरून जातं. त्याच्यातलं कॅल्शियम वगैरे तसंच त्याच्या स्ट्रक्चरमध्ये रिटेन जातं. पण आता तेच लीफ इथे जमिनीवर पडत आहे. आणि कारण हे एकदम खूप सेल्फ सफिशियंट इकोसिस्टम आहे, तर खूप पटकन डिकम्पोजिशन होऊन तेच कॅल्शियम परत तेच झाड रियूज करणार बाय इट्स रूट्स. म्हणजे माणूस जो स्वतःला एवढा शहाणा समजतो की मी हे बनवलं ते बनवलं, तर हे एवढं मोठं जे वृक्ष आहे याच्यामध्ये माणसाचा काही रोल नाही आहे याच्या बनवण्यामध्ये. अगं ते लाकडावर न्यायचं होतं. मोस्टली नाही मोस्टली नाही म्हणजे नाहीच ना, काहीच विषय नाही. हे काय आजचं नाही आहे, 200-400 वर्ष झाले असतील या झाडाला. अबे तिथं कोणतं पाणी आहे ते समोर पाय. हां आपल्याला का बरं दिसलं नाही? तर मित्रांनो असं होतं हे पेमगिरीचा विशाल वृक्ष. तर आपणही आपल्या परिवाराला आणि विशेषतः लहान मुलांना नक्की घेऊन या इथं. आणि हे जे वृक्ष आहे, हे जे झाड आहे, जी इकोसिस्टीम आहे, ही त्यांना दाखवा. तुम्ही दाखवली तर त्यांना कळेल आणि त्यांना ती कशी सांभाळायची हे पण कळेल, है ना. वंदे मातरम. आता मित्रांनो आम्ही इथंच जवळच एक छोटासा धबधबा आहे, पण प्रसिद्ध आहे, तो बघायला चाललो आहे. होपफुली तिथं पाणी असावं. तर हे ते विशाल वृक्ष आहे वडाचं. नक्की या इथं एकदा बघायला नक्की या मित्रांनो. हे बघा हा धबधबा जो दिसतोय तुम्हाला समोर, 1, 2, 3 धबधबे इथे. आणि हे तिघांचं मिळून पाणी ह्या इथं येतं आहे आणि अतिशय विलोभनीय आहे. भारी वाटत राहील. ऑफ रोडिंग आहे थोडीशी. हां
याला म्हणता नशीब आहे ना. आई शपथ, हे तर माहितीच नव्हतं. हां बघा ना किती छान रिझर्वायर आहे. अरे इथून तो आलो मी आत्ता, पण आम्हाला ते दिसलं नाही. वा, हे दोघं मित्र बघा ना किती शांत. समोर झरणा, समोर डोंगर, मस्त निवांत बसलेले. एकच नंबर. इकडनं एक धबधबा येतोय, त्या तिकडनं एक समोर आहे, आणि तो एक लेफ्ट आला. एकच नंबर. एक्सलेंट. बसून राह तू, घाबरू नको कारण नसताना. ये फालतू चीज़ है बुलेट के लिए. जबरदस्त मजाच आली बस. इथपर्यंत टू व्हीलर आलेले दिसत आहे, इतर पण पर्यटक आलेले दिसत आहे. आणि हा, अरे वा, हे बघ, एक नंबर. पाणी कमी आहे, छोटं आहे, पण सुंदर आहे ना. तुमचं तर काय, तुमचं घरचंच आहे, तुम्ही रोजच बघता. मोकळं हवा लागू द्या, ते कोरडं होऊन जाईल. आणि पाणी आंघोळ करताना पाणी जाऊ नका देऊ. ती पोरगी कुठं चालली एवढी जंगलात? ती त्या बकऱ्या त्या पोरीच्या आहे का? एवढे जंगलात चालली ती पोरगी? नाही ते आहे, पण ही पोरगी का बरं चालली? अच्छा, तुमच्या गावचीच आहे का पोरगी ती? हां, तिच्या शाळा आहे ना. हां, मग काय हरकत नाही. मी म्हटलं आमच्यासारखे एडपट यायचे आणि इकडं तिकडं फिरायचे. तुम्ही जाता का वरती? चला, काय आडनाव आहे तुमचं? हां, भूतंबळे. अच्छा, आम्ही नाशिकचे. हेच ते बेसिकली गाव आहे जे वटवृक्षच्या एंट्रीच्या आधी लागतं. आणि इथले घरं खूप जास्त क्यूट आहे, लाईक असे थोडेसे ओल्ड टाईपचे. हेच ते मंदिर जे आपण आधी बघितलं, व्हेरी ब्युटिफुल. मित्रांनो, ही आहे प्रवरा नदी. जस्ट रस्त्यातून जाताना दिसली. खरं तर माझ्या मित्राकडं तो नाराज होणार आहे मला माझ्यावर हे सगळे व्हिडिओ बघून. तो अगदी जवळ राहतो, पण मला खरंच वेळ नाही आज त्याच्याकडे जाण्यासाठी. आणि तुम्ही हे बघा, इथं बघू शकता तुम्ही पुराचं पाण्याने हे कपडे वगैरे किती वरती अटकलेले. म्हणजे आता मी जिथं उभं आहे त्याच्याही वरती साधारण 3-4 फुटाच्या वर पाणी होतं. याचा अर्थ हा होतो म्हणजे काही दिवसांपूर्वी जेव्हा पूर आला असेल तेव्हा हा रस्ता पूर्णपणे वाहतुकीस बंद असेल. एवढं पाणी या प्रवरा नदीला लागलं होतं. याचा अर्थ तो जबरदस्त. खूप महत्त्वाची नदी आहे ही प्रवरा नदी पण महाराष्ट्रासाठी. मित्रांनो, इथं हे राहुल वडेवाले. इथं आता थोडंसं एक 5 मिनटाचा ब्रेक घेतला, पाणी प्यायलो, आणि आता परत बॅक ऑन द रोड. आता नाशिक साधारण 35 किलोमीटर शिल्लक असेल. हां बस, मोस्ट प्रॉबेबली पुढच्या अर्ध्या-पाऊण तासात आम्ही पोहोचून जाऊ घरी. चलो मिलते हैं रस्ते पे. खूप विंड ब्लास्ट आहे, तरी एक तुमच्यासाठी गाणं म्हणतो. मला माहीत नाही आवाज कसा रेकॉर्ड होईल तर, कारण मला स्वतःला हेल्मेटमध्ये एवढा आवाज ऐकू येऊ राहिला, एवढा विंड ब्लास्ट चालू आहे समोरून. ये शाम मस्तानी मदहोश किए जा, मुझे डोर कोई खींचे तेरी ओर लिए जा. दूर बैठी हो क्यों मेरे पास आती नहीं, होठों
पे तेरे कोई बात आती नहीं, ऐसा लगे जैसे कि तू हंसे कदम कोई लिए जाए मस्तान। थँक यू थँक यू थँक यू। दूर तिकडं पवनचक्क्या दिसत असतील मित्रांनो तुम्हाला सिन्नरच्या, त्या तिकडं मागे जे डोंगर दिसत आहे तिथं जे विंडमिल्स आहे सिन्नरच्या, ढग आहे, ढगांच्या खाली बघा दिसत असतील, आणि इकडं पण दिसत आहे पूर्ण. तर मित्रांनो आपण आता परत सिन्नरच्या अरे बापरे घाटात पोहोचलोय. खड्डे आले होते, अनपेक्षित खड्डे येतात, त्यामुळं रिस्की वाटतं, भीती वाटते, हातपाय मोडायचा, जीव जायची भीती वाटते. तर वातावरण बघा तुम्ही किती सुंदर झालेलं आहे. आमचे मित्र विनय कोठावदे अचानक आम्हाला भेटलेले इथं. ब्लॉग चालू आहे जो तुम्ही बघत नाही हे मान्य करा. माझा शेवटचा व्हिडिओ कोणता पाहिला तुम्ही? यूट्यूबला ब्लॉग केलं. कमाल यार. ते म्हणता ना काय शेजारच्याचं घर कोणाचं असावं ते आशांचं असावं. तर मित्रांनो आता आम्ही नाशिक रोडला पोहोचलेलो आहोत. नाशिक रोडला म्हणजे उपनगर सिग्नलवर आता आम्ही पोहोचलेलो आहोत. आणि सकाळी जाताना तुम्हाला जो याच्या आधीचा ब्लॉग आहे याच्यामध्ये मी नाशिक कसं धुळीनी खड्ड्यांनी भरलेलं आहे हे दाखवलं होतं. काल रात्री आम्ही एक मोठं आंदोलन पण केलं होतं. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी त्या आंदोलनाचे व्हिडिओ पण टाकलेले आहे, तर तो व्हिडिओ नक्की बघा. आता इथं काम सुरू झालं आहे का नाही बघूया. हे बघा किती धूळ आहे, बघा किती मोठ्या प्रमाणात धूळ आहे. बापरे, कोण याला रस्ता म्हणेल? नॅशनल हायवे कोण म्हणेल याला? दुनियाभरची खडी. आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्या रस्त्याची अशी हालत खराब झाली आहे ना, तर एकही पोलीस नाही बरं का इथं रस्त्यावर. ते पुढं 5-5, 10-10 किलोमीटर पुढं जाऊन उभे आता पकडण्यासाठी. हे बघा धूळ बघा, बापरे. रोज जे नागरिक इथून ये जा करत असतील, रोजचं त्यांचं काम जे असेल, यायचं जायचं, त्यांचे काय हाल होत असतील कल्पना करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं आत्ताच 2च महिन्यापूर्वी 20 कोटी रुपये खर्च करून हा रस्ता बांधलेला आहे बरं का. 20 कोटी रुपये माझे तुमचे सगळ्या टॅक्सपेयर्सचे हे पाण्यात गेलेले. आणि टॅक्सपेयर्स ह्या गोष्टीमध्ये बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की जे इन्कम टॅक्स भरतात तेच टॅक्सपेयर्स, बाकीचे जे पण लोक आहेत ते टॅक्सपेयर्स नाही. तर त्यांचा हा खूप मोठा गैरसमज आहे. ईच अँड एव्हरीबडी इन दिस कंट्री जो पैसे खर्च करतो तो टॅक्स भरतो. साधं बालाजीचं हो ना, बघ ना, बालाजीचं आपण साधं 5 रुपयाचं ते व्हील्स किंवा काय ते शेंगदाण्याचं मूग डाळीचं पाकिट घेतलं तरी त्याच्यामध्ये आपण टॅक्स भरतो. खूपच म्हणजे खूपच शर्मेची बाब आहे. हे बघा, हे बघा, हे बघा किती खूप शर्मेची बाब आहे ही, की आम्हाला असे नालायक आमदार खासदार आमच्या नशिबात आले की ज्यांनी आम्हाला ही परिस्थिती दिली. निषेध आहे त्यांचा. मित्रांनो खूप मेहनत करतोय आणि खरंच काहीतरी जे रटाळ कंटेंट आज यूट्यूबवर बघायला मिळतं आहे आपल्याला सगळ्यांना, त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं आणि नॅचरल आणि खरा मी जो आहे तोच दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. मी अजिबात खोटं नाटक काहीतरी प्रिटेंड करायचा प्रयत्न नाही करत. मी जे आहे मी वास्तविक आयुष्यात जसं जगतो किंवा जसाच माझा स्वभाव आहे त्याच पद्धतीने मी व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करतो.
आवडत असेल तर नक्की भरपूर शेअर करा, भरपूर कमेंट करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा प्लीज. आता साधारण 80-90% लोक असे आहेत जे माझा व्हिडिओ बघतात पण ते माझे सबस्क्रायबर नाही. तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ओके चल, सिग्नल लागला आपला. भावे सर वगैरे दिसत नाही ना, का दिसते नाही? ओके मित्रांनो, तर टाईम टू एंड दिस व्हिडिओ. आणि एकमेकांची काळजी घ्या, एकमेकांना जीव लावा, एकमेकांना प्रेम द्या. आपण माणूस आहोत, माणसासारखं जगा, माणसासारखे संवेदना ठेवा. आणि वंदे मातरम. बाय बाय.